मागत बोलतो ते वाटाणं. अरे यार मला मग वापस इथं कसं मध्ये मध्ये करंट सोडते गाडी, वापस तिला किक मारा लागेल वाटतं. रस्त्यातच बंद पडली माझी, नशीब आपल्या एरियामध्ये बंद पडली, नाही तर धक्का मारीत आणायला लागले तेवढ्या लांबून. बघा करंट घेतच नाही करंट. तुम्ही किती वेळा आले तिथे सांगा एकदा. किती खोटं ना. काय खोटं आहे, परत नाही आलेले. काल ना तुम्ही, काल तुमचा बंद होता. हा पण आईने तुला सांगितलं काय? लक्ष लावायला गेलेले ना. किती वेळा लावला? आम्ही काय करत होतो तुला माहिती दिवसभर? हा माहित आहे. काय करत होतो? मस्ती. गाईज गुड मॉर्निंग, कशात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही सर्व मजेत असाल. तर आता आपली मॉर्निंग झालेली आहे, सर्व दुकान वगैरे लावून झालेलं आहे. दुकान वगैरे तर सर्व लावून झालेलं आहे. बरं वगैरे सर्व काय कापून झालेलं आहे. बरं वगैरे सर्व काही एकदम ओके मध्ये, सर्व साफसफाई करून पण झालेली आहे. तर आपला आकाश भाव आलता, आता त्याला सोडवायला चालू आहे पाईपलाईनला. अरे पण 2 दिवस होतो, 2 दिवस काम केलं ना तुमचं, ते पण सांग. सोडवायला म्हणजे कधी सोडवायला 2 दिवस कसला काम रे? काल रविवारी रात्री आला, सगळं झाल्यावर बंद केल्यावर. दादा फक्त गाडीला धक्का मारला, ते काम झाला. चला गाईस पोहोचलोय काटे पाईपलाईनला ना. भाऊला इथे सोडवतो आता. चल उतर, पुढे घे जरा. येशील ना संध्याकाळी? हो संध्याकाळी ये ना. मला गाडी भेटून दे. मला फोन कर, नाही भेटली तर. मला ऑटो तर भेटून दे. नाही यार, हा मला ऑटो भेटू दे. का भेटेल तुला ऑटो? आता बघा तो रिक्षा आला, आता रिक्षावाल्याला बोल. तू विचार एकदा. चल बाय. हा फोन कर. चला काही जो पण गेलाय तर आपण पण जाऊया दुकानावर. पोहोचलो दुकानावरती. आकाश भाऊला सोडवला तिकडे काटे पाईपलाईनला. तर बराच वेळ झाला सोडून जर आपलं एक काम होतं तो पण केला. तर आता मस्त नाश्ता आणलाय मी. सो वहिनीने देत होती नाश्ता, पण भाकरीच नव्हत्या, म्हणून मस्त वडापाव ना एक साईडला समोसा पाव. दादासाठी समोसा आणि माझ्यासाठी वडापाव. समोसा काय? समोसा पाव. समोसाच. अरे यार काढला का लगे खाता. सो चला मस्त वडापाव आणले. एक साईडला कांदा भजी बी एक, तो मीच खाईल. भारी वाटतं कांदा. तर या नाश्ता करायला बरोबर नाश्ता करू. कस्टमर वगैरे नाही आहे. नाश्ता केला तर वहिनीला भाजी वगैरे द्यायची, दादा बोललाय. तर वहिनीला भाजी वगैरे सर्व काही देऊन येऊ. आपल्या ब्लॉग मध्ये लास्ट पर्यंत कंटिन्यू राहा. किती मजा येते काय नाही. तर गाईज आलेलो मस्त. वहिनीला जे सामान लागतं दादा बोलला बघा, पनीर वगैरे जे वहिनीला द्यायचं होतं ते दिले. आता चाललोय वापस वाटाणे आणायला. वाटाणे आणलेले पण ते का वहिनीला आवडले नाहीत. म्हणजे वहिनीला कसे सोडलेले पाहिजे होते आणि मी भिजवलेले आणले. सो चला जाऊया इथं दुकानावर, वाटाणे वगैरे घेऊन येऊ. इथेच दुकान आहे. नशीब इथं दुकानं भेटले तर नशीब, नाही तर वापस या. नुसताच वाईट. चल बघू, असतील वाटतं इथं. तर गाईज 3-4 दुकानं फिरलो. आता ते सध्या महाग आहेत वाटतं, म्हणून कोणी आणत नाही. तर 3 दुकानं फिरलो, नाही भेटले. आता वापस नाक्यावरती जाऊनच आणावं लागेल. वापस ना आणले तर वहिनी देईल शिवा. मग तुम्हाला सांगितलेले ना तेच वाटाणे आणायचे ना तेच. चला वापस जाऊन वापस येऊ. काय नाही, चला असं की आपल्याला कामात एवढीच आहेत. हे आणून दे, ते आणून दे. चला पहिले वहिनीला सांगू की नाही भेटले, तुला आणून देतो. चला वहिने, नाही भेटले खरंच. मला मग चला गाईज वहिनीला सध्या पुरते भेटलेत वाटाणे.
तर आपण हे वाटाणे ते काकांना देऊ नये वापस. हे वाटाणे लागत नव्हते, सोडलेले पाहिजे होते, मी नाही आणले भिजवलेले. तर चला निघूया वापस, देऊन येऊ काकाला. डायरेक्ट दुकानावर जाऊ, इथे यायची गरज नाही वापस 17ला. तर लेट्स गो. तर दुपारचा 1 वाजला गाईस. आता चाललोय मस्त. पहिले आपली गाडी घेऊया गॅरेजवरून. सकाळी जाताना गॅरेजला गाडी टाकलेली. चला पैसे घेऊ न जाऊ. बघू आता गाडीला किती खर्च आलाय किती नाही तर बघू. दादा जाईल ही गाडी घेऊन, तर आपण आणू एंड टॉक. चला समोरच गॅरेजवाला आहे, लवकर लवकर जाऊ ना गाडी घेऊन. काहीच गाडी तर आणलेली, वापस हिचं कसं मध्ये मध्ये करंट सोडते गाडी. वापस हिला किक मारावं लागेल वाटतं. रस्त्यातच बंद पडली माझी, नशीब आपल्या एरियामध्ये बंद पडली, नाही तर धक्का मारीत आणावं लागले तेवढ्या लांबून. बघा करंट घेतच नाही करंट. हा चल चला आलं दुकानावर. दुपारचे 3:30 वाजलेत. आता दुकान वगैरे सर्व लावून घेऊया, तर भेटूया नंतर. गाईस दुकान वगैरे लावून झालेलं आहे, बघू शकता. फक्त इथं मोठा मावरा नाही लावला कारण की ऊन पडते अजून पण, त्यासाठी नाही लावला. आता मावरा वगैरे सर्व लावून झालेला आहे. कापूर आता कापूया बर्फ. दादा इथे व्हिडिओ टाकले दादाने आताच. 2 लादे बर्फाचे ते फटाफट कापून घेऊ. तसं टाईम आहे तसं. आता बघू दाखवतो तुम्हाला किती आहे बरं. आम्हा फुलला नाही तर थोडा असेल, नंतर बघू. पहिले ते बर्फ वगैरे कापून नावा दाखवतो, बोलून दाखवतो. गाईज बघू शकता बर्फ, थोडासा बर्फ आहे. चला फटाफट कापून घेऊ. अरे कैची कुठे टाकली दादा? कैची आहे ना, 2 फटाफट कापून घेऊ. गाईज दादांनी नाली केली तेव्हापासून बघा किती भारी वाटतं. या इथलं किती सुका बघा, पहिल्यांदा असं एवढं सुका आहे. नाही तर आमचं पाणी इथून कंटिन्यू चालूच असतो. नाही इथे येऊन या खड्ड्यामध्ये जमत होता. हे बघा या खड्डा दिसतो ना, या खड्डा त्या साईडला पण एक खड्डा होता, बुजला आता. नाली केलं तर किती फायद्यामध्ये पडली. आता थोडे दिवस याला ब्लिचिंग पावडर टाकून धुवून घ्यावं लागेल सगळं. बघा पूर्ण शेवाल झाले. टेन्शन बाकी काही नाही. आई असल्यावर याला असं टेन्शन असतं ना. चला निघूया गाडी आणायला. तर गाईज जाऊया गाडी घेऊन येऊया. गॅरेजला सकाळी गाडी टाकलेली, पण ती गाडी कशी करंट पकडते आणि लगेच सोडते. दुपारी 2 वेळा पेट्रोल पोहोचत नाही. कसं काय समजा नाही का, फुस करते. हो फुसफुस करतं पण मग पेट्रोल पोहोचतं दादा, असं का करतं? हा पेट्रोल झाले दुसरा काही झाला असता. पेट्रोल पोहोचत नाही, फुस पण पडतं. त्याला इचर आता, त्याला विचारतो बाबा नीट. दुसरा गप्पाला चेंज केली. हो तो अंकल नाही रे, तो जुनावाला बरोबर करतो, त्याला माहिती बरोबर. नवीन असतात ना काही लोक, त्यांना जमत नसतात बरोबर करायला. सो चला जाऊया गाडी वगैरे घेऊन येऊ. त्याला सांगितलं कारण तो गाडी इथं आणून लावेल डायरेक्ट. चला गाईज गाडी घेऊन येऊया. आपल्या समोरच गॅरेज आहे, तुम्हाला तर माहित आहे. चला गाईज संध्याकाळचे वाजले 7 वाजलेत. बर्फ अजून कापला नाही, बर्फ कापतो. दादा बोलला जरा थांबूनच काप. आता बर्फ कापायची सुरुवात करू. त्याच्या अगोदर आपण जाऊया वडापावले वहिनीकडे. तिला आईने काहीतरी सांगितलेला, लक्ष ठेव बोलले. आमच्याकडे एकदा पण आली नाही बघायला, तर तिला जाऊन भेटू न बोलू. बरं आईने तुला लक्ष ठेवायला सांगितलं ना, आलीच नाही. तर चला निघूया जायला. हो देतो ना. गाईज पोचलं वहिनीच्या इथे. हे बघा वहिनीचे भजे वडापाव सर्व काही खपलाय, थोडंसंच राहिलंय. तुम्हाला काहीतरी सांगितलेलं ना आईने? बंटेवर लक्ष ठेवायला सांगितलेलं आईने मला. तुम्ही किती वेळा आले तिथे सांगा एकदा. काल आलेलं का तुम्ही? आता पाणी घ्यायला येणार होतो. किती खोटं ना. काय खोटं आहे? बरं नाही आलेले काल ना तुम्ही. काल तुमचा बंद होता. हा पण आईने तुला सांगितलं काय? ते सांग. तुम्ही लक्ष लावायला गेलेले ना. किती वेळा लावला? आम्ही काय करत होतो तुला माहिती? दिवसभर हा माहित आहे. काय करत होतो? मस्ती. कसली मस्ती केली? अशीच मस्ती करत जायला सांगता. कसली मस्ती ते तर सांग, काय केला? मी सकाळी नाही, मी संध्याकाळी येतो.
अरे सकाळची नाही बोललो, आता 4 वाजल्यापासून तू आलीस तेव्हा इकडे एकदा तरी आले का तिकडे? एकदा पण नाही आले. आता तुला इथे पाणी भेटत असेल तर कशी असेल तेवढं लांब? नाही नाही, आता येणार आहे ना, आता बघ खाली झालं दोन. आता येऊन काय करशील? आता मी मुद्दाम इथं आलो म्हणून तू येशील ना? नाही, तसं पण येणार आहे. गाईज आईनी लक्ष ठेवायला सांगितलं आमच्यावर. वहिनी एकदा पण नाही. एकदा पण म्हणजे बघितलंच नाही. काय माहित का? सांग ना केव्हा येशील वापस? आता येतो चाल, लगेच तू दाखव व्हिडिओ मध्ये तिथे मला. खोटालाय बोलतोय. चल ना व्हिडिओ मध्ये दाखव ना गाईज, आता वहिनी आले आहे आमची. वहिनी लय खोटा बोलतोय गाईज. आता निघूया जायला. खोटा बोलायचा ना वहिनी. आई बघते व्हिडिओ पहिला सांगतो. मग आई बघतो तुम्हाला माहिती आहे. मग खोटा का बोलली? आईला सांगायला लक्ष द्यायचं, लक्ष बी देणार. अच्छा, हो. सांग ना. फोटो काढून ठेवला ना मच्छीचं, मी नाही, तू टेन्शन घ्या. गाईज वहिनी आलेली आहे पाणी भरायला. वहिनीला आईने काय सांगितलेलं तुला माहित आहे काय? लक्ष ठेवा. वहिनी किती वेळा आली सांग? आता आले. किती वेळा म्हणजे आज पहिल्याच पहिला. अरे ते विषय होते तर पाणी भरून गेली. हा पण लक्ष द्यायला ती आपल्याकडे आली का सकाळपासून म्हणजे दुपारपासून? तुला कामा नाही दुसरी. पण मला काल कशी बोलली माहिती का? बोलतो तुमच्यावर लक्ष ठेवायला सांगितलं, बोलतो तुझा सगळा पाठवेल. आपला सगळा दुकान याचे काय हा कारलाय खोटा बोलतो वहिनी, तुला ना माहित? दिसतो सगळा दिसतो. चुपच खोटे, काय खोटं? लय खोटे बोलतो वहिनी. हा तुझ्या लक्ष अरे मग असं कसं दिसलं? लक्ष कोणला मच्छीचा काय तेवढं लय खोटी वहिनी. भरला तर अंतर आहे करायला. गाईज आता वहिनी तर पाणी भरायला आलेत. सो वहिनी पाणी वगैरे भरून जातील. दुकान अजून बंद नाही गेला तर चला बर्फ वगैरे कापून घेऊया. कोणी भरतला मी आता दळून घ्यायला. हा डब्बा भरून ठेव, मी घ्यायला येतो. बोल बोल काहीतरी बोल. काय बोलू? बोल ना काहीतरी. मच्छी- जाम मेहनत करायला लागतं वहिनीला. काय करू? तुम्हाला ना का? आम्हाला लागतं ना भाऊ. नाही नाही चल, भावने का ऐकला नाही चल. पिक्चर बघता मी. तर गाईज अशी आमची मजाक मस्ती होतच राहते वहिनी सोबत. असे म्हणजे वहिनीला राग नाहीत मस्ती वगैरे केल्यावर. असं बॉन्डिंग चांगलं आहे आमचं. भाकरेवाले वहिनी सोबत मी मस्ती केली, त्यांना पण काय वाईट वाटत नाही मी बोललेला. न ते बोललेलं मला पण काय वाईट वाटत नाही, एकदम असं फ्रेंडली सारखाच. सो चला या मजाक मस्तीच्या गोष्टी होतच राहतील. या मजाक मस्तीच्या गोष्टीमध्ये आपलं काम राहून जाईल. बर्फ कापायचा आहे तर बर्फ वगैरे कापून घेऊया. चला भेटू नंतर. वहिनीने तिथं ड्राम लावले 2 भरायला, सॉरी डब्बा 1 न 2. तो आता अर्धा भरलाय. तोपर्यंत आपण एक लादी काढून पटापट कापून घेऊ, फ्रीज भरून टाकू. 5 वाजल्यापासून बर्फ कापायला निघलो पण कामच खपत नाही. तुम्ही तर बघितलं असेल, गाडी आणायला गेलो तर गाडीचे बी जरा इश्यू होता. करंट नव्हता पकडत, मध्ये मध्ये रस्त्यामध्येच बंद पडत होती, म्हणून तिला वापस गॅरेजवर नेली. गॅरेजवर वापस आणली. आता एकदम परफेक्ट आहे. उद्या तिला मस्त वॉश करू, चांगली धुवून ठेव, जेणेकरून आपली गाडी चांगली दिसावं म्हणून. तर चला भेटू ना. रात्रीचे वाजलेत 9:45 वाजलेत. दुकान वगैरे बंद करून झालेलं आहे. मागे बघू शकता सर्व दुकान वगैरे बंद करून झालेलं आहे. तर दादानी मी चालू आहे बर्फाला. तर दादाचा ब्लॉग चालू आहे. दादाच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि आपला ब्लॉग इथेच एंड करतो. जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा, एक कमेंट करा. जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकर करा.